नाव क्वेश्चन नंबर 7 2 पासून आपण पुढे आता कंटिन्यू करूया शेवटचा त्यातला पार्ट. काय प्रॉब्लेम आहे? log y इक्वल्स log of sin x minus x square. Show that d2y by dx square plus 4x dy by dx plus 4x square plus 3 into y equals 0 प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. हाही थोडा वेगळा क्वेश्चन आहे, याला प्रॅक्टिस करायची आहे पण अवघड नाही. मायनस एक्स स्क्वेअर इकडे आहे ना, लॉग एका साईडला घ्या. म्हणजे एक्स स्क्वेअर इक्वल्स लॉग ऑफ साइन एक्स माइनस लॉग वाय. लॉग माइनस लॉग, लॉग ऑफ डिव्हिजन म्हणजे एक्स स्क्वेअर इक्वल्स लॉग ऑफ साइन एक्स अपॉन वाय. ठीक आहे. आता हे जरा मी साइड चेंज करून घेतो. लॉग ऑफ साइन एक्स अपॉन वाय इज इक्वल टू काय सांगा, एक्स स्क्वेअर. याला बेस ई आहे, बेस रेस टू पलीकडचं इक्वल्स अलीकडचं म्हणजे साइन एक्स अपॉन वाय इक्वल्स ई रेस टू एक्स स्क्वेअर. त्या बाजूला वाय ट्रान्सफर करून फक्त साइड इकडे चेंज करून घेतो. वाय फक्त ट्रान्सफर केले, सो वाय इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू साइन एक्स अशी टर्म तुम्हाला मिळाली. हे रिड्यूस झाला प्रॉब्लेम. आता डिफरन्शिएट कंटिन्यू. डिफरन्शिएटिंग with respect to x, d by dx of y into e raised to x square equals d by dx of sin x. आता इथं प्रॉडक्ट रूल बघा. फर्स्ट इंटू d by dx of second plus second e raised to x square into dy by dx इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह इक्वल्स sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. sin x चा डेरिव्हेटिव्ह काय झाला, cos x. आता यात मी अजून डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे y ॲज इट इज. e रेस टू x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू x स्क्वेअर इंटू x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह twice x. e रेस टू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू समथिंग इंटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह twice x. हे मात्र ॲज इट इज e रेस टू x स्क्वेअर dy by dx ॲज इट इज. RHS cos x देखील ॲज इट इज. आता यात e रेस टू एक्स स्क्वेअर कॉमन काढूया. e रेस टू एक्स स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ट्वाइस एक्स वाय प्लस dy by dx इक्वल्स cos x as it is. Again differentiating with respect to x. Again differentiating with respect to x. d by dx of e raised to x square into bracket twice xy plus dy by dx equals d by dx of cos x. आता इथे पुन्हा प्रोडक्ट रूल बघा. फर्स्ट इंटू डी बाय dx ऑफ सेकंड twice xy plus dy by dx plus second twice xy plus dy by dx into derivative of first into d by dx of e raised to x square is equal to cos चा डेरिव्हेटिव्ह माइनस sin x. cos चा डेरिव्हेटिव्ह काय आला, माइनस sin x. ओके. आता फक्त हे बघा, ही जी टर्म आहे ना, ही टर्म थोडी बघून ठेवा कारण मला बोर्ड रब करायचं आहे. sin x च्या जागी मी हे रिप्लेस करणार आहे. वाटलं तर आता असं करतो, इथं लिहून ठेवतो मी या sin x च्या जागी काय रिप्लेस करणार आहे आता पुढच्या स्टेप मध्ये. काय तर y e raised to x square करणार आहे. y e raised to x square कारण मला आता बोल्ड रब करायचं आहे. ओके, कंटिन्यू. e raised to x square as it is into bracket बघा. डेरिव्हेटिव्ह ऑफ twice xy त्यामध्ये टू कोएफिशिएंट आणि xy चा डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट रूल xy चा. फर्स्ट x into डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे dy by dx प्लस सेकंड म्हणजे y into x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस dy by dx चा डेरिव्हेटिव्ह d2y by dx स्क्वेअर झालं प्लस
हे झालं आता फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. आता सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. सेकंड कोण आहे बघा, ट्वाइस एक्स वाय प्लस dy बाय dx इंटू, सांगा याचा डेरिव्हेटिव्ह काय या टर्मचा, ई रेस टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स, आणि RHS मध्ये मायनस साइन ॲज इट इज, आणि मी सांगितल्याप्रमाणे ही जी टर्म आहे साइन एक्स ला काय रिप्लेस करा, मायनस वाय ई रेस टू, हे मायनस साइन इथलंच आहे, वाय इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर रिप्लेस करा, आणि तिथं इक्वेशन 1 घेऊन ह्याला रिझन द्यायचं फ्रॉम इक्वेशन 1. ओके, ही स्टेप कळली का बघा सगळ्यांना आता. कंटिन्यू. बघा हे ई रेस टू एक्स स्क्वेअर, हे पण ई रेस टू एक्स स्क्वेअर या दोघांना कॉमन, आणि होईल तेवढं ब्रॅकेट ओपन करत जायचं. ई रेस टू एक्स स्क्वेअर कॉमन काढले, चला ह्यातलं काय करायला सांगा, ट्वाइस एक्स dy बाय dx प्लस ट्वाइस y प्लस हे d2y बाय dx स्क्वेअर प्लस, आता हे कॉमन मध्ये गेले, हे ट्वाइस एक्स ना आपण ब्रॅकेट ओपन करून घेऊया, 2 टू द 4 एक्स स्क्वेअर वाय, 2 टू द 4 एक्स स्क्वेअर वाय प्लस ट्वाइस एक्स dy बाय dx RHS माइनस y इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर, ई रेस टू एक्स स्क्वेअर. आता दोन्ही हे कॉमन आहेत सगळ्या प्रकारचे, हे इथे डिवाइड करून घेतले तरी चालतील. आता बघा सगळ्यात पहिल्यांदा मोठा डेरिव्हेटिव्ह लिहितो मी, d2y बाय dx स्क्वेअर. आता हे दोघं ट्वाइस एक्स म्हणजे 4x dy बाय dx प्लस हे कोण सांगा 4x स्क्वेअर y. आता जरा नीट आहे का, हे 2y आहेत का, 2y तिकडचे मायनस y इथे येऊन प्लस होणार आहे, म्हणजे काय झाले प्लस 3y, आणि RHS मध्ये आता कोणी नाही, 0 राहील शिल्लक, मायनस y ला पण इकडे आणणार. पुढच्या स्टेप मध्ये d2y बाय dx स्क्वेअर प्लस 4x dy बाय dx ॲज इट इज प्लस यातून y कॉमन 4x स्क्वेअर प्लस 3 आणि y कॉमन इज इक्वल टू 0. बघा बघा शो दॅटची ही टर्म आली का बघा, प्रत्येक गोष्ट चेक करा. d2y बाय dx स्क्वेअर आहे, 4x dy बाय dx आहे, 4x स्क्वेअर प्लस 3 इंटू y इज इक्वल टू 0. ओके, नेक्स्ट x इक्वल्स a cos थीटा, y इक्वल्स b sin थीटा, आणि तुम्हाला ही टर्म प्रूव्ह करायची. हा प्रॉब्लेम तसा सोपा आहे, फक्त यातला पॅरामीटर तुम्हाला रिमूव्ह करता आला पाहिजे. बघा x अपॉन a इक्वल्स cos थीटा, y अपॉन b इक्वल्स sin थीटा, स्क्वेअरिंग and adding, squaring and adding above equations we get. बघा LHS मध्ये x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर प्लस ह्याची LHS y स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर. ठीक आहे, सॉरी इथे cos होता, नॉट cos स्क्वेअर, हा cos. बघा LHS चा स्क्वेअर ऍड केले, आता RHS मध्ये cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा 1, हे जरा फक्त स्टेप डायरेक्ट करा होते, क्रॉस मल्टिप्लिकेशन b स्क्वेअर x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर y स्क्वेअर, हा कॉमन डिनॉमिनेटर आहे ना, ते तिकडे ट्रान्सफर केले, a स्क्वेअर b स्क्वेअर, बस डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. बघा b स्क्वेअर कोएफिशिएंट d बाय dx ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर कोएफिशिएंट d बाय dx ऑफ y स्क्वेअर इक्वल्स d बाय dx ऑफ a square b square. So b square as it is, x square चा derivative twice x, a square as it is, y square चा derivative twice y dy by dx, constant चा derivative 0, 2 common आणि transfer, म्हणजे b square x plus a square y dy by dx is equal to 0. Again differentiating with respect to x. Again differentiating with respect to x. But
डी बाय डी एक्स ऑफ बी स्क्वायर एक्स प्लस ए स्क्वायर वाई a square y divided by dx equals 0. The b square coefficient x चा डेरिव्हेटिव्ह 1, a square coefficient. आता y dy मध्ये प्रोडक्ट रूल नीट बघा. फर्स्ट इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड dy by dx चा डेरिव्हेटिव्ह d2y by dx square. फर्स्ट इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड dy by dx इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to 0 आहे. b square plus a square into bracket y d2y by dx square plus dy by dx चा bracket square is equal to 0. आता बघा सोडत a square into bracket एवढं सगळं इथे आहे. a square into bracket बघा ना y d2y हे आहे प्लस b square दाखवले त्याने प्लस b square is equal to 0. तर hence proof. Okay, next question is y equals a cos of log x plus b sin of log x आणि show that मध्ये त्याने असं विचारलं x square y2 म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्लस x y1 म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्लस y is equal to 0. मी फक्त शो दॅट मध्ये जरा मुद्दामून आपल्याला सवय ह्याची असते असा बदल केला. प्रॉब्लेम खूप सोपा आहे बघा. डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy by dx equals a coefficient d by dx of cos of log x plus b coefficient d by dx of sin of log x. So dy by dx as it is equals a into cos something चा डेरिव्हेटिव्ह बघा माइनस sin something into something चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x plus b coefficient sin something चा डेरिव्हेटिव्ह cos something into something चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x. 1 upon x कॉमन करा. dy by dx equals 1 upon x common into bracket minus a sin of log x plus b cos of log x bracket करून हा x ट्रान्सफर करायचा. ही स्टेप घेतली महत्वाची. x dy by dx equals minus a sin of log x plus b cos of log x. Differentiating with respect to x d by dx of x into dy by dx equals minus a coefficient d by dx of sin of log x plus b coefficient dy dx of cos of log x. Okay, आता इथं प्रोडक्ट रूल कंटिन्यू करायचं. खाली x into dy by dx इथं प्रोडक्ट रूल कंटिन्यू करायचं. फर्स्ट इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे d2y by dx स्क्वेअर प्लस सेकंड dy by dx इनटू x चा डेरिव्हेटिव्ह 1 माइनस a कोएफिशिएंट इनटू sin समथिंग चा डेरिव्हेटिव्ह cos समथिंग इनटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x. आता इथं मी साइन देत नाही बघा. b कोएफिशिएंट b cos समथिंग चा डेरिव्हेटिव्ह माइनस sin समथिंग इनटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x. यात 1 upon x कॉमन आणि नंतर ट्रान्सफर x
d2y by dx square plus dy by dx इक्वल्स 1 upon x कॉमन ब्रॅकेट मध्ये मायनस a cos ऑफ log x मायनस b sin ऑफ log x ब्रॅकेट कंप्लीट. आता हा x इथे ट्रान्सफर करायचा म्हणजे x स्क्वेअर d2y by dx स्क्वेअर प्लस x ट्रान्सफर x dy by dx इज इक्वल टू. आता हे ब्रॅकेट व्यवस्थित बघा. हे ब्रॅकेट जर मी मायनस साइन त्या ब्रॅकेट मधून कॉमन काढले, हे बघा हे मायनस साइन कॉमन काढले, आता वाचा काय राहील a cos of log x प्लस 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 b sin of log x. हे बघा हा तुमचा प्रॉब्लेम आहे की नाही बघा. a cos of log x प्लस b sin of log x त्याला मी y रिप्लेस करणार आहे. आणि नेक्स्ट स्टेप मध्ये हे y LHS मध्ये आणा म्हणजे ही स्टेप तुम्हाला मिळेल. x स्क्वेअर d2y by dx स्क्वेअर प्लस x dy मायनस y LHS मध्ये आणली की ही स्टेप आणि याच्यानंतर ते नोटेशन लिहायचं. सेकंड ऑर्डरला y2 लिहायचं, फर्स्ट ऑर्डरला y1 लिहायचं. लक्षात आलं सगळं? ठीक. Now last question. Y equals a raised to mx plus b raised to nx and prove that y2 minus bracket मध्ये m plus n into y1 plus mn y equals 0 prove करायचे. लक्षात ठेवा की e raised to mx एक्सपोनेन्शियलचा पार्ट आला की नाही की शक्यतो शोधायचा असं डायरेक्ट कधी येत नाही. त्याला साधा पर्याय ह्याचा फर्स्ट ऑर्डर सेकंड ऑर्डर दोन डेरिव्हेटिव्ह काढायचे, ह्याची LHS लिहायची LHS आणि त्यात ते सगळं रिप्लेस करत जायचं आणि सॉल्व करून झिरो वन टाकायचं. असतं सोपं ते पण लेंथ थोडीशी मोठी असते. बघा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy by dx इक्वल्स d by dx ऑफ ब्रॅकेट मध्ये ae raised to mx plus be raised to nx. So dy by dx equals a कोएफिशिएंट नीट लक्षात घ्या e raised to mx चा डेरिव्हेटिव्ह e raised to mx into mx चा डेरिव्हेटिव्ह m, mx चा डेरिव्हेटिव्ह m into 1 plus p कोएफिशिएंट e raised to mx चा डेरिव्हेटिव्ह e raised to nx into nx चा डेरिव्हेटिव्ह n. म्हणजे dy by dx काय मिळालं तुम्हाला am e raised to mx plus bn e raised to nx. आता मी फक्त हा डेरिव्हेटिव्ह इथे लिहून ठेवतो पहिला फर्स्ट टाइम मला बोर्डवर नंतर करावं लागतं. चला पहिला डेरिव्हेटिव्ह म्हणजे y1 काय मिळालं सांगा. y1 म्हणजे फर्स्ट ऑर्डर am e raised to mx plus bn e raised to nx आम्हाला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळाला. आता अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x इकडे d2y by dx square equals d by dx of am e raised to mx plus bn e raised to nx. ओके इक्वल्स आता am कोएफिशिएंट e raised to mx चा डेरिव्हेटिव्ह e raised to mx into nx चा डेरिव्हेटिव्ह m, bn कोएफिशिएंट e raised to mx चा डेरिव्हेटिव्ह e raised to nx into nx चा डेरिव्हेटिव्ह n. म्हणजे थोडक्यात d2y by dx स्क्वेअर तुम्हाला काय मिळालं सांगा am स्क्वेअर e raised to mx plus bn square e raised to nx. इथे लिहितोय मी आता y2 सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह am square e raised to mx plus bn square e raised to nx. हे झाले तुमचे दोन्ही डेरिव्हेटिव्ह. आता हे झाल्यानंतर शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट ची LHS लिहून घ्यायची. LHS हा काय LHS आहे y2 मायनस ब्रॅकेट मध्ये m plus n y1 plus
mn y हे LHS लिहायची इज इक्वल टू 0 दाखवायचं आहे आपल्याला y2 बघा तिथनं y2 म्हणजे सेकंड ऑर्डर am स्क्वेअर e रेस टू mx प्लस bn स्क्वेअर e रेस टू nx माइनस ब्रॅकेट मध्ये m प्लस n y1 आता y1 काय वरती बघा am e रेस टू mx प्लस bn e रेस टू nx प्लस इथं लिहितोय मी प्लस mn इंटू y काय बघा ae रेस टू mx प्लस be रेस टू nx आता फक्त व्यवस्थित ब्रॅकेट ओपन करायचं बघा am स्क्वेअर e रेस टू mx प्लस bn स्क्वेअर e रेस टू nx आता पहिल्यांदा मी m न ओपन करणार आणि मागे मायनस साइन आहे मायनस am स्क्वेअर e रेस टू mx आता हे मायनस प्लस इंटू मायनस मायनस bmn e रेस टू nx आता n मायनस ते मायनस साइन जाणारच आहे मायनस amn e रेस टू mx मायनस bn स्क्वेअर e रेस टू मायनस bn स्क्वेअर e रेस टू mx आता इथं mn न ओपन करणार आहे प्लस amn e रेस टू mx प्लस bmn e रेस टू nx e रेस टू nx ओपन झाले आता मी एक एक टर्म बघा am स्क्वेअर e रेस टू mx am स्क्वेअर आणि हे पण बघा am स्क्वेअर e रेस टू एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह कैंसल bn स्क्वेअर e रेस टू nx bn स्क्वेअर e रेस टू nx पॉझिटिव्ह निगेटिव्ह कैंसल bmn e रेस टू nx bmn e रेस टू nx निगेटिव्ह पॉझिटिव्ह कैंसल amn e रेस टू mx amn e रेस टू mx पॉझिटिव्ह निगेटिव्ह कैंसल सगळे टर्म्स कैंसल झाले म्हणजे इज इक्वल टू काय आलं सांगा 0 इज इक्वल टू RHS बस आता आपलं इथं फर्स्ट चॅप्टर डेरिव्हेटिव्ह तुमचं इथं संपलेलं आहे सेकंड चॅप्टर मी पाहिन आता कुठला स्टार्ट करायचा पण लक्षात ठेवा मॅथ्स 2 मी पुन्हा तेच सांगतोय तुम्हाला मॅथ्स 2 मधले सगळे चॅप्टर्स असे आहेत जिथे तुम्हाला प्रचंड प्रॅक्टिसची आवश्यकता असते भरपूर प्रॅक्टिस तेच प्रश्न सारखे सॉल्व्ह करून घ्या तुम्ही मागे क्वेश्चन नंबर 7 मधला फर्स्ट पाहिला होता लेंथ केवढी मोठी होती अवघड नाही तो प्रॉब्लेम पण लेंथ मोठी आहे त्यातले टर्म्स ऍडजस्ट कसे केले मी शो दॅट कडे बघून वगैरे हे सहजासहजी प्रत्येकाला जमत नाही यासाठी भरपूर प्रॅक्टिस करत राहायची मॅक्सिमम प्रॅक्टिस करत राहा लक्षात आलं ठीक आहे आणि वेळ मिळेल तेव्हा एमसीक्यूज देखील सोडवत राहा जे डाऊट्स असतील ते मला विचारत जा त्या आधीमध्ये मी तुम्हाला क्लिअर करत जाईल टिल देन गुड बाय